सोलापूरमधील जेल रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना आज घडली. 35 वर्षीय सुरेश श्रीराम याला रस्त्यात अडवून 5 ते 6 जणांनी कोयते, काठ्या आणि दगडाने ठेचून मारले. ही घटना घडल्यानंतर तात्काळ जेल रोड पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर जेल रोड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली. घटना घडल्यानंतर अवघ्या तासभरात 6 पैकी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 6व्या आरोपीचा शोध घेतला जात असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असे सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सांगितले. मृत सुरेश श्रीराम आणि आरोपी यांच्यात वराह पालनावरून गेल्या काही वर्षांपासून वारंवार वाद होत होते. 2017 मध्ये आरोपींची काही वराहे मृत व्यक्तीने विष देऊन मारली होती. तेव्हापासून या दोन्ही गटात शत्रुत्व निर्माण झाले होते. 2020 मध्ये त्यांच्यावर मारामारीचा गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर काही काळ शांतता होती. मात्र आज जुन्या वादाच्या कारणावरून सुरेश श्रीराम याची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याचे विजय कबाडे यांनी स्पष्ट केले. मृत सुरेश श्रीराम याच्यावर आतापर्यंत 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये चोरी, मारामारी आणि दरोड्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच 2 ते 3 आरोपींवरही गुन्हे दाखल असून त्याचा तपास केला जात आहे. सोलापूर शहरात 70 फूट रोड या भागामध्ये जेल रोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरेश कृष्णा श्रीराम या युवकाचा, ज्याचं वय 35 वर्ष आहे, या युवकाचा 5-6 लोकांनी मिळून दिवसा त्याला रस्त्यात अडवून, कट रचून रस्त्यात अडवून कोयते, काठ्या आणि तिथेच रोड साईड पडलेल्या मोठ्या दगडांनी ठेचून त्याचा मर्डर केल्याची घटना झालेली आहे. सदरील घटना झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि तपासाची या टीम्स तिथे पोहोचलेल्या होत्या. पोलीस स्टेशन जेल रोड यांच्या टीम आणि क्राईम ब्रँचच्या स्पेशल टीम आम्ही आरोपींसाठी रवाना केलेले होते. साधारण 1 तासाच्या आत 6 पैकी 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत. 6व्या आरोपीसाठी टीम रवाना झालेली आहेत. तो पण लवकरच मिळेल. बरोबर. मयत आणि आरोपी यांच्यामध्ये इनिशियली वराह पालनावरून 2017 पासून काही वाद होते. 2017 मध्ये आरोपींचे काही वराह मयतांनी विष देऊन मारून टाकले होते, यापासून त्यांची भांडणं सुरू झालेली आहेत. आणि 2020 मध्ये एक त्यांच्यामध्ये मारामारीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात कुठला वाद नव्हता, परंतु यावेळेस म्हणजे आज त्यांनी संबंधित मयतास या जुन्या वादाच्या आणि भांडणाच्या कारणावरून मारून टाकल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते तपासामध्ये.